साहेबांना भेटला तुम्ही, नेमकी कशासाठी भेटला? मला लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं दौलत नावाचं चरित्र ग्रंथ बरेच दिवस झाला साहेबांना द्यायचा होता, पवार साहेबांना. आणि मागच्या वेळी 15 दिवसापूर्वी काही मला साहेबांचा निरोप आला, पवार साहेबांचा भेटायचं, म्हणजे तुम्ही कुठं आहे? तुम्ही म्हणजे साहेब मी गावी चाललोय साताऱ्याला. त्यांनी मुंबईला येणार आहे वगैरे, तर म्हणजे पुढच्या आठवड्यात साहेब आहे मी कॅबिनेटला, इथनं कधी शक्य होईल? म्हणजे तुम्ही सांगा मला. त्यावेळी साहेबांनी वेळ दिली मला, मी गेलो भेटायला. काय विषय होता एक साहेब ती बोलली. मी जाताना ते लोकनेते साहेबांचा दौलत ग्रंथ वगैरे दिला. कुणी लिहिलंय विचारलं मला, भावे साहेबांनी लिहिलाय. मग भावे साहेबांच्या बद्दल म्हणजे तेवढाच माणूस सिनियर आता जर्नलिस्ट म्हणजे पत्रकारितेतला आहे, मी नक्की वाचेल म्हटले. जिल्हा बँकेच्या अनुषंगानं काही चर्चा झाली किंवा नाही? तुमची काय तयारी सुरू आहे? महायुती साहेब तुम्ही तुमची एंट्री होणार काय जिल्हा बँकेत? महायुती साहेब, जिल्हा बँकेत तुमची सध्या entry होणार? महायुती धर्म राहत नाही ना सर. महायुती धर्म शिवसेना. साहेब, जिल्हा परिषदेत झाली तशीच महायुती जिल्हा बँकेत होणार आहे का? महायुतीच्या बाबतीत जो निर्णय होईल तो शिवसेना पाळेल. नाही, तो होतोय निर्णय, फक्त ऐन वेळेस जिल्हा परिषद झाला तसाच. आता पुढचं पुढं जिल्हा बँकेला महायुती असं म्हणताना सावध पावलं टाकायचं चाललं असं समजायचं का? आता मी महायुतीचं, आता महायुतीमध्ये जाय ना आम्ही सगळे. अजून काय करायचं? मग त्या चर्चेला किती गती आहे? महायुती आहे पण चर्चेला काय गती आहे? अहो, सगळ्याच चर्चा ओपन एअर होत नसतात. तुम्ही शरद पवार साहेबांना भेटल्यामुळं पवार साहेबांना दौलत चरित्र ग्रंथ द्यायला भेटलो. आपण टायमिंग सांगितलं ना तुम्ही. आता आहे का? ग्रंथ द्यायला. पण कानात काहीतरी सांगितलं असेल पवार साहेबांनी तुम्हाला. अहो, मी तुम्हाला एक किस्सा सांगितला कसा घडला. आता आणि काय साहेब, तुम्ही महायुती म्हणताय पण भाजपकडून स्वबळाची चाचणी सुरू आहे, काय सांगाल? आम्ही महायुती म्हणणार. पण पाटणमध्ये महायुतीचं कसं संघर्ष करणार? सुरू आहे ना 18 आम्ही महायुती म्हणणार. तुम्ही किती मला कसाही प्रश्न विचारला तर मी सांगणार महायुतीच. ऐन वेळी साहेब, ज्यावेळी हे स्थान घ्यायची वेळ येते त्यावेळी ती राहत नाही ना. आता जिल्हा बँकेत ती झालंय ना, जिल्हा परिषदेत एकदा घडलं म्हणून सारखं सारखं घडेल असं नाही. जिल्हा परिषदेच्या घडामोडी ज्या जखमा झाल्या त्या बऱ्या झाल्या असं म्हणायचं. काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारखे दिसतात. मी काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही आता कसा अर्थ घ्यायचा? वरून बरी झाली जखम बरी. आता बघा, इथं मला लागलं होतं त्या बोटाला, आता दिसतंय का लागलेलं? वरून बरं झालंय. त्याची परतफेड करण्याची वेळ आली. परतफेडीची भाषा आम्ही तरी बोलणार नाही. महायुती मी तर काय याच्यावर भाष्य करू शकत नाही आता.